नमस्कार. आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल. नमस्कार, मी गौरव जागीरदार आणि आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल. पनवेल महानगरपालिका निवडणुकीचा आता मोसम चालू आहे आणि प्रचाराची रणधुमाळी जिकडे तिकडे आता जोरात चालू आहे. आता आपल्याबरोबर आहेत शिवसेनेचे शिंदे माझी शिवसेनेचे माजी कामोडी शहर प्रमुख श्री सुनीलभाई गोवारी. सुनीलभाई गोवारी, आता मीडियामध्ये आम्ही बातमी वाचली की आपली निलंबित केले. निलंबित केलंय का, काय सांगणार याबद्दल आपण? जय महाराष्ट्र. मी शिवसैनिक सुनील भाऊ गोवारी. जे निलंबनाची माझी जी बातमी लावली आहे, मला कमीत कमी 2 ते 3 दिवस अगोदर फोन यायचे, तुम्ही राजीनामा द्या. परंतु मीच सांगितलं का माझा राजीनामा घेऊ नका, माझी हकालपट्टी करा. परंतु हकालपट्टी शब्द न टाकता ते निलंबित केलेत. आणि मी सुनील भाऊ गोवारी, माझं इतकं काम आहे, मला आज शिवसैनिक म्हणून आणि आज मशालवरती मी लढत आहे आणि याच्या नंतर सुद्धा मी मशालमध्येच लढणार आहे. पण आपण एक शिंदे म्हणजे शिवसेनेत होता, तर आपण आपल्या त्यांच्या विरोधात आपण उमेदवार दिला, मग आपण एक प्रकारची आपली बंडखोरी नाही का? ही बंडखोरी बोलता येत नाही. बंडखोरी ज्यांचं काम नसेल ते उभं राहतील त्याला बंडखोरी बोलतात. आणि ज्याने आपले 2 तिकीट घेऊनच आपला पक्ष त्यांच्याकडे गहाण ठेवला असेल, तर आमचे सारखे शिवसैनिक हे त्यांना बंडखोरी न बोलता आम्ही एक लढणारे नेतृत्व आम्ही घेतलेलं आहे. आधी मग आता पुढचं पाऊल आपलं कसं असेल? पुढचं पाऊल आमचं आता जिथे आहे तिथेच राहणार आहे. पुढचं पाऊल आम्ही जेव्हा मी काही विचार करणारा माणूस नाही, जो करतो तो ठोक निर्णय घेतो. आणि मी आणि आमचे रामदासजी गोवारी हे पूर्ण आता कामोठा भगवामय करणार आहोत. आपण गोवारी साहेब, सर्वप्रथम नमस्कार. 4K चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बाई आता आपल्याबरोबर आहेत, त्यांच्या मिसेस आपल्या, तर आपण कामोठ्यामध्ये त्यांच्यामुळे आपल्या पक्षाला कशी ऊर्जा मिळाली? खरं तर जुनी शिवसेना आता एकत्र झालेली आहे, दोन्ही भाग एकत्र आलेले आहेत. त्याच्यामुळे आता बीजेपीचे आहे ना पावलं आता खाली जायला लागले, कारण त्यांना आता माहीत झालेलं आहे तर हा विजय फक्त शिवसेनेचाच आहे. कारण प्रभाग 12 असो, 11 असो का 13 असो, सुनील भाऊंचं काम बघितलं तर एवढं काम चांगलं असताना सुद्धा त्यांना तिकीट दिलं नाही. पण ते आता शिवसेनेत आलेले आहेत, ते मशाल हाती घेतलेले आहे आणि त्यांचा विचार पण आता शिवसेना पुढे करणार आहे. त्यांची जागा त्यांना मिळेल बहुतेक, कारण तो एक सक्षम कार्यकर्ता आहे आणि एवढी कामं त्यांनी केली. काही नसताना त्यांनी धनुष्यबाणाचा एवढा काम केला, तर त्याचा विचार त्याच्या पक्षाने केलेला नाही. पण आता आमच्या मशालीजवळ आले असल्या कारणाने मशालचे जे कोण आमचे अध्यक्ष असतील, वरिष्ठ असतील, ते त्यांचा नक्कीच विचार करतील. महाविकास आघाडीची कामोठ्यामध्ये आघाडी आहे का? महाविकास आघाडीची आघाडी आहे साहेब, तुम्ही बघतच आहेत, आघाडीच आहे. आपण काही ठिकाणी उमेदवार एकमेकाच्या विरोधात उभे आहे, शेकापचे शिवसेनेचे, असं कसं? म्हणजे मग आघाडी आहे तर असं कसं एकमेकाच्या विरोधात कसं काय? कोणाच्या विरोधात नाही, ते सर्व सोबतच आहेत. कारण महाविकास आघाडी सोबतच घेऊन चालते आणि सर्व विजयीच होणार आहेत उमेदवार. जे काय महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, प्रभाग 3 आहेत, 11, 12, 13 उमेदवार 11 आहेत. 11चे 11 उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येते. आपल्या कामोठ्यामध्ये 11 उमेदवार आहेत, 11चे 11 निवडून आपण पूर्ण शाश्वती सांगता? हो साहेब, शाश्वत आहे. कारण आम्ही कामं केली, 5 वर्षे जनतेची सेवा केली. या सेवेच्या जोरावरच आम्ही सांगतो का आमचेच उमेदवार निवडून येते. ठीक आहे. हे होते कामोठ्याचे शिवसेना प्रमुख रामदास गोवारी आणि माजी शिवसेना शहर प्रमुख सुनीलभाई गोवारी. मी गौरव जागीरदार, 4K चॅनलतर्फे कामोठ्या इथून.